धनगर समाजाला एसटी मधून आरक्षण द्यावं या मागणीसाठी लातूरमध्ये गेल्या 6 दिवसांपासून आंदोलन चालू आहे। आमरण उपोषण करतायत अनिल गोयकर आणि चंद्रकांत हजारे। त्यांची प्रकृती जी आहे ती काहीशी अस्वस्थ झालेली आहे। कार्यकर्त्यांची गर्दी जी आहे ती या उपोषणस्थळी वाढते आहे। 6 दिवस उलटलेले आहेत, प्रशासनाचं इकडे लक्ष नाही आहे आणि सभागृह सुरू आहे। या सभागृहानं या उपोषणाची दखल घ्यावी आणि एसटी मधून आरक्षण जे आहे ते धनगर समाजाला द्यावं अशा प्रकारची मागणी होती आहे। 6वा दिवस आहे। मला सांगा काय सांगाल? आज 6वा दिवस आहे। आतापर्यंत प्रशासन किंवा शासनाने या बाबतीत कुठलीही दखल घेतली नाही। उपोषणकर्त्याचा मुख्य 2च विषय आहेत। ते विषय म्हणजे पहिला आहे खिल्लारे कुटुंबाने जे बोगस प्रमाणपत्र काढले एसटी आरक्षणाचं ते रद्द व्हावं आणि दुसरा विषय असा आहे की रद्द झाल्यानंतर एसटी आरक्षणाची अंमलबजावणी करावी। याचं कारण कसं आहे, खिल्लारे कुटुंबाच्या प्रमाणपत्रामुळे आमचं कोर्टामध्ये असलेलं पूर्ण आरक्षण या ठिकाणी कोर्टाने विरोधात निकाल देऊन या ठिकाणी थांबवलेलं आहे। म्हणून या ठिकाणी आम्ही काय केलं, ते जर बोगस प्रमाणपत्र रद्द झाले, ओएसिस फर्टिलिटीच्या तज्ञांनी IVF उपचार पद्धतीद्वारे 1 लाखांहून अधिक जोडप्यांना मातृत्व प्राप्तीचा आनंद दिला आहे। मोफत अपॉइंटमेंट बुक करण्यासाठी आजच संपर्क साधा। तर या ठिकाणी आम्हाला एसटी आरक्षणाचा या ठिकाणी वेळ दाखला मिळायला अडचण नाही। एसटी आरक्षणासाठी आणखी काय मागणी आहे? गेल्या अनेक वर्षांपासून हा एसटीचा लढा जो आहे तो सुरू आहे। आतापर्यंत हे जे सरकार आले ते धनगरांचा फक्त उपयोग करून घेतला आणि प्रत्येक निवडणुकीत सांगितलं की 1 महिन्यात आम्ही या एसटी आरक्षणाची अंमलबजावणी करू। जेवढे आंदोलन झाले त्याला परत ते शिष्टमंडळ पाठवणार आणि परत म्हणणार आता येणाऱ्या अधिवेशनात तुमचं येणाऱ्या पहिल्या कॅबिनेटमध्ये करू, पण आतापर्यंत काही झालं नाही। आता ही आरक्षणाचा लढा तरुणांनी हातात घेतला आणि आता मागणी आमची आहे की आता ही एसटी आरक्षण जोपर्यंत अंमलबजावणी होत नाही तोपर्यंत धनगर समाज कुठल्याच निवडणुकी होऊ देणार नाही आणि येणाऱ्या काळात निवडणुकीसाठी जे कोणी पक्षाचे नेते पुढारी फिरतील त्यांना कुठल्या भागात आम्ही महाराष्ट्रात फिरू देणार। एकूण लक्षात घेतलं तर अनिल गोयकर आणि चंद्रकांत हजारे यांची प्रकृती जी आहे ती अस्वस्थ होते आहे, बिघडते आहे दिवसेंदिवस। त्यामुळे प्रशासनानं आणि सरकारनं या उपोषणाकडे लक्ष द्यावं अशा प्रकारची मागणी आहे। महेंद्र जोंधळे, TV9 मराठी, लातूर। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।